नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन एक प्रश्नांचे सिरीज तुमच्यासाठी आणलेले आहोत. MCQ टाईपमध्ये सर्व प्रश्न आहेत. विषय आहे फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन. आणखी कोणकोणत्या विषयाचे प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील व्हिडिओ स्वरूपामध्ये तर मला कमेंट देखील करत राहा की कोणता विषय तुम्हाला अवघड जात असेल मुख्य परीक्षेमधला, जे की आपल्या विभागीय पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ज्या काही भरती होत आहेत. थोडं मॅट केसमध्ये पुढे पुढे मागे चालू आहे. पण जे कोणते विषय तुम्हाला समजत नसतील त्यावर देखील आपण व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवणार आहोत. तुमच्या कमेंट नक्की येऊ द्या मला. तुमच्या जेवढे जास्त कमेंट, लाईक माझ्यापर्यंत येतील तेवढे जास्त तुम्हाला व्हिडिओ प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुम्ही या या व्हिडिओवर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने सराव केला तर तुमच्या संकल्पना देखील क्लिअर होतील. चला, जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि लाईक पण करून घ्या आणि मित्रांना शेअर करा. जास्त वेळ तुमचा न घेता डायरेक्टली लेक्चरला सुरुवात करू. तर पहा, निसर्गात दोन वस्तू एकसारख्या नसतात. प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. हे डॅडॅश या तत्वावर काय अवलंबून आहे, म्हणजे लॉ ऑफ एक्सचेंज, जो की लोकार्डचा आहे. हे तर कोणाला पण माहिती आहे. आता लोकार्डबद्दल जर तुम्ही अभ्यास करत असाल तर पोरोस्कोपीचा जनक कोण आहे? पोरोस्कोपी तर लोकार्डच आहे. एडमंड लोकार्डच आहे. फॉरेन्सिक सायन्सचा एडमंड लोकार्ड. लॉ ऑफ एक्सचेंज किंवा जो काही त्यांचा सिद्धांत आहे त्या त्या बाबीवर त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे की या या विधानावर, म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे यांनी यावर एक एक सिद्धांत मांडला, त्याला अदलाबदलीचा सिद्धांत म्हणतात. निसर्गतः दोन वस्तू एकसारख्या नसतात. प्रत्येकाची वैशिष्ट्ये ही कशी असतात? वेगवेगळी असतात, असं लोकार्ड यांनी मांडलं. पर्याय क्रमांक काय येणार? 2 येणार. नंतर पुढचं पाहूया. भौतिक दुय्य समानता डॅडॅश प्रकारात विभागली गेलेली आहेत. आता खरं जर बघितलं तर याचा अनेक प्रकार आहेत, पण MPA जर आपण फॉलो केलं, तुम्ही इंग्रजीमधले वगैरे पुस्तकं जर अभ्यासले असते तर अनेक सारे प्रकार आहेत भौतिक दुव्यांचे. पण MPA मध्ये आपल्याला 7 दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक काय येणार? सॉरी, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी नाही आहे. म्हणजे खरं सांगायचं झालं तर याचं आन्सर 7च येतं. आणखी जास्त कन्फ्युजनमध्ये तुम्ही पडू नका. पर्याय क्रमांक काय? 7च योग्य आहे. पण MPA नुसार अनेक पुस्तकामध्ये तुम्ही जर इंग्रजीचे पुस्तकं पाहिलेली असतील फॉरेन्सिकचे, तर त्यामध्ये अनेक प्रकार त्यांनी पाडलेले आहेत. पुढचा बघूया. पुढचा प्रश्न बघूया. कॉर्पस डिलेक्टी म्हणजे काय? डॅडॅश होय किंवा कॉर्पस डिलेक्टी म्हणजे काय होय? गुन्हा घडला हे निश्चित करणाऱ्या बाबी आहे पुढे प्रिंट मिस्टर. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतरचा कालावधी. मृत्यू नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे ही पाहण्याची पद्धती. आणि तिसरं म्हणजे 4 नंबरचं जे काही ऑप्शन आहे, मृत्यू बुडून झाला आहे की शरीराच्या बुडून झाला आहे की इतर मार्गाने. तर याचा आन्सर काय? गुन्हा घडला हे निश्चित करणाऱ्या ज्या पद्धती आहे त्यांना कॉर्पस डिलेक्टी असं देखील म्हणतात. पर्याय क्रमांक काय? 1. आपल्या फॉरेन्सिकच्या नोट्स पण आहेत, त्यामध्येही आपण सविस्तरपणे त्यांचं विश्लेषण आपण केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मोडस ऑपरेंडी म्हणजे काय? अनेक गुन्ह्यांची एक विशिष्ट पद्धत असते. ब. गुन्हेगारी व्यक्ती ओळखण्याची पद्धत. क. गुन्हेगाराने केलेले नुकसान, गुन्हेगाराने वापरलेली कल्पना. तर याचा आन्सर काय हो? अनेक गुन्ह्यांची एक विशिष्ट पद्धत असते. जसं की सायको किलर कसं करतात बघा. सायको किलर हे निश्चित एक पॅटर्न वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं गुन्ह्याची एक विशिष्ट पद्धती ज्या गुन्ह्यात वापरली गेली आहे त्याला काय म्हणायचं? मोडस ऑपरेंडी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. अनेक गुन्ह्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्याला काय म्हणायचं? मोडस ऑपरेंडी. तरी लक्षात घ्यायचं. पुढचा प्रश्न पाहूया. भौतिक दुव्याच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणावरून सामान्यपणे कोणती माहिती मिळू शकते? 1. कॉर्पस डिलेक्टी, मोडस ऑपरेंडी, संशयित व पीडित यांचा संबंध जोडणे. आणि 4 नंबर जो काही प्रश्न, 4 नंबर जो काही पर्याय, 1 सेकंद. जर बघायचं झालं, अनेक विद्यार्थ्यांचे सातत्याने कॉल येतात.
प्रश्नसंचसाठी किंवा पेड ग्रुपसाठी अनेक विद्यार्थ्यांचे सध्या एवढे मेसेज माझ्याकडे पेंडिंग आहेत मला पाहता पण येत नाही. चला पुढचा प्रश्न पहा. 5 नंबरचा आपला झाला. काय याचा आन्सर येणार बघा. भौतिक दुव्याच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणावरून सामान्यपणे कोणती माहिती आपल्याला मिळू शकते? तर त्याचा आन्सर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 भौतिक दुव्याची व्याख्या विश्लेषणावरून. या म्हणजे कॉर्पस डिलेक्टिटी असेल किंवा मोडस ऑपरंडी असेल, संशयित व पीडित यांचा संबंध जोडणे असेल किंवा गुन्ह्याच्या स्थळाची संशयितेचा संबंध जोडणे. पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व योग्य आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. भौतिक पुराव्याची पाठवणी करत असताना पार्सलवरील लेबल खालीलपैकी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? जे पार्सलवरील लेबलवर असा प्रश्न आहे. पोलीस स्टेशनचे नाव व जिल्हा, जप्ती करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, हुद्दा व सही, पंचांच्या स्वाक्षऱ्या, वस्तूचे थोडक्यात वर्णन. पर्यायाचे पर्याय अ आणि ब, अ ब क, अ ब ड, अ आणि ड, अ ब कड. तर उत्तर काय येणार हो? 4 योग्य. या सर्व बाबी जे काही भौतिक पुरावे पाठवणे करण्यासाठीचे जे काही पार्सल असतात त्यावर या सर्व बाबी या काय केलेल्या असतात? मेन्शन केलेल्या असतात. आणखी काही बाबी आपण पाहूया त्यावर काय काय असतं बघा. पोलीस स्टेशनचे नाव, जिल्हा, गुन्हा रजिस्टर, नोंद, कायद्याची कलमे, जप्त केल्याची वेळ, ठिकाण, कोणाकडून जप्ती केली किंवा वस्तूचे थोडक्यात वर्णन, जप्त करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, हुद्दा व सही, पंचांच्या सह्या, हे सर्व काही त्यावर असतं. हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर बघा आता हा एक लॉंग फॉर्म आहे. लॉंग फॉर्मवरला प्रश्न आलेला आहे. पहा SAECK म्हणजे या संपूर्ण शब्दाचा लॉंग फॉर्म काय होतो आपल्याला विचारले. तर आन्सर आहे 1 सेक्शुअल असल्ट एव्हिडन्स कलेक्शन किट. तर हे लक्षात ठेवायचं. म्हणजे त्याच्यासाठी लैंगिक अत्याचाराचा पुरावा कनेक्शन किट या पुरवल्यात तयार करण्यात आलेली आहे. त्याचंच नाव आहे सेक्शुअल असल्ट एव्हिडन्स कलेक्शन किट. लैंगिक गुन्ह्यामध्ये या किटचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवा. कारण जास्त जर बघितलं ना परीक्षेमध्ये लॉंग फॉर्मवर देखील प्रश्न आले. तुम्हाला गेल्या वर्षी काय तर CDR आलेला होता, ते पण तुम्हाला माहिती असेल. दादा पुढचं पाहूया. अयोग्य विधान निवडा. अयोग्य विधान निवडा असं सांगितलेलं आहे. DNA हा अनुवांशिक घटक असून तो आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आढळतो. प्रत्येक व्यक्तीचा DNA भिन्न स्वरूपाचा असतो. समान जुळे असलेल्या व्यक्तीचा DNA सारखा असतो. DNA अनुवांशिक घटक असून तो आपल्या शरीराच्या काही पेशीमध्ये आढळतो. पर्याय क्रमांक काय हो? 4 योग्य आहे. समान जुळे जे कोणी आहेत ट्विन्स सोडता प्रत्येक व्यक्तीचा DNA कसा असतो? भिन्न असतो. DNA हा प्रत्येक पेशीमध्ये आढळतो, हे देखील तेवढंच खरं आहे. DNA हा प्रत्येक पेशीमध्ये आढळतो का? रक्तपेशीमध्ये आढळतो का? लाल रेड ब्लड कार्पोसल जे आहेत किंवा लाल रक्तपेशी यामध्ये केंद्रक आढळत नाही. केंद्रकामध्ये DNA असतात, हे माहिती असावं, हे पण लक्षात घ्या. बघा काय म्हणलेलं आहे, DNAवर प्रश्न आलेला आहे. समान जुळे यांचे DNA कसे असतात? समान असतात. ते वगळता बाकीच्या सर्व व्यक्तीचे DNA कसे असतात? भिन्न असतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. अल्कोहोल स्वॅबचा उपयोग डॅशसाठी होतो. DNA जमा करण्यासाठी, साधन निर्जंतुकीकरण करण्यासाठी, कॅप तपासणी अधिकारी, केस घटनास्थळी पडू नये यासाठी. पुढचं पाहूया. हँड टॉवेल किंवा घटनास्थळावर कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्याआधी हात टॉवेलने पुसून घ्यावेत किंवा घटनास्थळी बुटाच्या कोणताही अतिरिक्त पुरावा मग बुटाचे ठसे असेल, माती असेल उमटू नये यासाठी. बघा अल्कोहोल स्वॅबचा वापर कशासाठी करतात? तर एक DNA जमा करण्यासाठी आणि ते जमा करणारे जे काही साधन आहे ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी अल्कोहोल स्वॅबचा काय करतात? वापर करतात. पर्याय क्रमांक 1 योग्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनच्या नोट्स देखील आहेत, त्या तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवणार आहे. हे तुम्ही पाहिलेच असेल की अनेक साऱ्या डेमोमध्ये मी तुम्हाला ही PDF तुम्हाला पाठवलेली आहे. तर अनेक साऱ्या नोट्समध्ये देखील मी तुम्हाला ही PDF पाठवलेली आहे. आपल्या अभ्यासक्रमात जेवढे घटक आहेत तेवढ्या घटकाच्या नोट्स आपण बनवलेल्या आहेत. हे पाहू शकता.
20 शास्त्रावरील या नोट्स आहेत. तर हे महत्त्वपूर्ण ऑब्जेक्टिव्ह आपण आधीच स्टार्टिंगलाच तुम्हाला दिलेले आहेत. हे हे या आपल्या नोट्स आहेत. दर्जेदार नोट्स आहेत. या जवळपास सर्व घटकाचा समावेश आपण यामध्ये केलेला आहे. हा एक टॉपिक आहे. त्यामध्ये सर्व काही टॉपिक आहेत. आणखी देखील टॉपिक म्हणजे इतर जे काही अभ्यासक्रमातले आहेत आपल्या, हे पाहू शकता. अनेक फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनचे सर्व नोट्स आपल्याकडे उपलब्ध आपण केलेले आहेत. तर ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी आपल्या या नंबरवरती मेसेज करावा व्हॉट्सअपला किंवा कॉल करून त्या घ्याव्यात. सर्व टॉपिकच्या नोट्स आहेत. जेवढं काही आपल्या आयोगामध्ये अभ्यासक्रम आहे त्यानुसार या तयार करण्यात आलेले आहेत. चला आता लेक्चरकडे आणखी आपण काही MCQ घेऊया. पुढचा प्रश्न आहे बा, FDA कार्डचा वापर कधी करतात? DNA अन्वेषणासाठी, जैविक द्रव्ये जमा करण्यासाठी, सुकलेल्या रक्ताचे डाग ओल्या कापसाच्या साहाय्याने उचलण्यासाठी, घटनास्थळी बुटामुळे मिळणारे नवीन पुरावे शोधण्यासाठी किंवा मातीचे नमुने उचलण्यासाठी. तर पर्याय क्रमांक 1 काय याचं योग्य आहे. FDA फील्ड्स टेक्नॉलॉजी असोसिएट या कार्डचा वापर करून DNAच्या विश्लेषणासाठी, द्रव्य जमा करण्यासाठी केला जातो. रासायनिक द्रव्यामुळे संसर्गाचा धोका कमी असतो. कोणामुळे? FDAमुळे. तो द्रव सर्वसामान्य तापमानाला राहू शकतो आणि 7 हे कार्ड अतिशय कमी दरात उपलब्ध आहे. त्यामुळे हे FDA कार्ड वापरतात. पुढचा प्रश्न पाहूया आपण. सायमन निकोप यांनी डॅश हा सिद्धांत मांडला. परस्पर विनिमय सिद्धांत किंवा कायदा, व्यक्तित्वाचा कायदा, तुलनेचा कायदा आणि संभाव्यतेचा नियम. तर यांनी सायमन निकोप यांनी संभाव्यतेचा नियम हा कायदा हा सिद्धांत मांडला. तर लक्षात ठेवा. एडमंड लोकार्डचा कोणता आहे? लॉ ऑफ एक्सचेंज आहे. व्यक्तिमत्वाचा कायदा आहे ॲडॉल्फ क्वेटलेट यांचा आहे. काही त्याच्यामध्ये विश्लेषण पण आपण दिलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पुरावा सर्वात कमी विश्वसनीय स्रोत आहे? DNA, बोटाचे ठसे, रक्त आणि प्रत्यक्षदर्शी. प्रत्यक्षदर्शी त्याचा आन्सर येणार, कारण DNA, बोटाचे ठसे आणि रक्त हे कसे आहेत व निर्णायक पुरावे म्हणून ओळखले जाऊ शकतात. कायदा यांना मान्यता देतो. पण प्रत्यक्षदर्शी एखादी गोष्ट आपण पाहत असताना एखादी गोष्ट वेगळीच असते. आपण ज्यावेळेस डायरेक्ट पाहतो त्याला आपण गैरसमज करून जर घेतला तर ती गोष्ट वेगळीच असते. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी पुरावा हा कमी विश्वसनीय स्रोत आहे या मानानं. कोणत्या? DNA, बोटाचे ठसे आणि रक्ताच्या मानाने. पुढचा प्रश्न पाहूया. न्यायवैदिक विज्ञान प्रयोगशाळेत भौतिक पुरावे गोळा करण्याची आणि पॅक करण्याची आदर्श पद्धत प्रामुख्याने कशावर अवलंबून असते? उपलब्ध वाहतुकीचे स्वरूप असेल, पुराव्याचे स्वरूप असेल, अन्वेषकाचा स्वभाव असेल आणि अन्वेषणाच्या म्हणजे गुन्ह्याच्या घटनास्थळाचे स्वरूप असेल. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 योग्य. गुन्ह्याच्या ठिकाणी असलेले भौतिक पुरावे त्यांच्या उपस्थितीत गोळा केले जावेत. मग कोणाच्या? पीडिताचे नातेवाईक असेल, एक स्वतंत्र साक्षीदार असेल, 2 साक्षीदार किंवा 2 किंवा 1 दंडाधिकारी. तर यामध्ये जर आन्सर बघितलं तर काय? 2 स्वतंत्र साक्षीदार असतील. यामध्ये 16 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो रीड करायचा राहिलेला आहे. 2 स्वतंत्र साक्षीदाराच्या स्वरूपात ज्यावेळेस ते व्यक्ती असतील त्यावेळेस त्याला विश्वसनीय रूप येतं. आणि पर्याय क्रमांक 3 ऑप्शन आहे, 2 स्वतंत्र साक्षीदार पाहिजेत. पुढचा प्रश्न पाहू. खालील योग्य विधाने निवडा. कोणत्याही 2 व्यक्तीच्या अंगुली मुद्रा एकसारख्या नसतात. पहिलं विधान पहा. दुसरं, मनुष्याच्या बोटावर साकार झालेल्या मुद्रा या मृत्यूपर्यंत तशाच असतात, यात कोणतेही बदल होत नाहीत. मृतदेह सापडण्याच्या क्रियेत येईपर्यंत अंगुली मुद्रा अपरिवर्तनीय असतात. काही प्राण्यामध्ये देखील अंगुली मुद्रा आढळतात. तर हे काही प्राणी पण आहेत. काही प्राणी मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर देखील टाकलेलं आहे. आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर देखील विविध प्राणी आहेत. त्यामध्ये हसवल असतील, वेगवेगळे थोडे त्यांची नावं थोडीशी वेगळी आहेत त्यामुळे ते लक्षात नाही आहेत मला. तर या प्राण्यांना देखील अंगुली मुद्रा असतात त्या पद्धतीने. तर हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. त्यांच्या अंगुली मुद्रा मानवासारख्याच असतात, थोड्या
प्रमाणात, हे पण लक्षात घ्या. तर यावर जर प्रश्न आला तर आयोगाने असे प्रश्न बघा, प्रश्नांचे पर्याय असे जास्त प्रश्न तुम्हाला विचारले गेले वर्षी फॉरेन्सिक सायन्समध्ये. मग ते अंगुली मुद्रेवर असतील किंवा इतर काही बाबीवर असतील. त्यामुळे असे प्रश्न ज्या ठिकाणी तुम्हाला सराव करायला मिळतो त्यासाठीच आपण 3000+ प्रश्नसंच तयार केला. त्यामध्ये 1000+ फॉरेन्सिकचे प्रश्नांचा आपण समावेश केलेला आहे. तर याचा आन्सर काय हो? पर्याय क्रमांक 4 योग्य. पुढचा प्रश्न आहे, अंगुली मुद्राचा सर्वात प्रथम वापर कोणत्या देशात करण्यात आला? इटाली, चीन, इजिप्त आणि ग्रीक. तर उत्तर आहे चीन. काय उत्तर आहे? चीन. भारतामध्ये अंगुली मुद्राचा व्यावसायिक वापर डॅश वर्षापासून बंगाल येथे सुरू झाला. 1819, 1891, 1823 किंवा 1881. त्याचं उत्तर काय? 1881 पासून भारतात स्टार्टिंग करण्यात आलेली आहे. विल्यम हर्शल नंतर हेनरीने त्याचा काय केला, पुढे त्याचं विकसित करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 योग्य. पुढचं पाहूया. 1923 मध्ये जर्मनीमध्ये ब्रुसेल्स विद्यापीठातील प्राध्यापक यांचे अंगुली मुद्रावरील संशोधन अपूर्ण राहिले. मग ते कोण आहेत? पुरकिंजे आहेत की हेर्डिंग्ज आहेत, अंडर्स रॉयल आहेत किंवा फ्रान्सिस गाल्टन. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे, पुरकिंजे आहेत ते. डॉक्टर फ्रान्सिस गाल्टन यांनी कोणत्या वर्षी अंगुली मुद्राबाबत सिद्धांत मांडला? तर पर्याय क्रमांक 2 1892 मध्ये त्यांनी मांडलेला होता. डॉक्टर फ्रान्सिस गाल्टन यांनी मांडला होता. पुढचं, जगातील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो कलकत्ता येथे स्थापन करण्याचे श्रेय कोणाला जाते? पर्याय सर एडवर्ड रिचर्ड हेनरी, विल्यम हर्शल, फ्रान्सिस गाल्टन यापैकी नाही. तर उत्तर काय? सर एडवर्ड रिचर्ड हेनरी. पुढचा प्रश्न आहे, यांनी काय केलं? हेनरी पद्धती, 10 बोटाची पद्धती जी भारतामध्ये आज वापरली जाते. भारतात परीक्षेत प्रश्न देखील येऊन गेला. हेनरी सिस्टीम्स त्याला असे म्हणतात. जगातला पहिला फिंगरप्रिंट ब्युरो कलकत्ता येथे कधी सुरू करण्यात आला? हा कॉमन प्रश्न आहे. 12 फक्त तारीख लक्षात ठेवा. फक्त 1897 लक्षात ठेवू नका, तारीख देखील लक्षात ठेवा. 12 जून. 12 जून. पुढचं पाहूया प्रश्न. खालीलपैकी कोणते शास्त्र किंवा सिद्धांत यावरून अंगुली मुद्राशास्त्र याची विकसित झालेले आहे? तर बघा, विश्वव्यापकता, वैयक्तिकपणा, एकमेवपणा, कायमपणा, अपरिवर्तनीयता. तर हे शारीय आहेत. MPS संदर्भ आहे याचा. पर्याय क्रमांक 4 ड ई सोबतचा पर्याय क्रमांक 4 मध्ये. हे तसे आहेत पुस्तकामध्ये. आपल्या नोट्समध्ये देखील मी चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. अंगुली मुद्राबाबत योग्य विधाने निवडा. मानवाच्या हातावरील बोटाचे ठसे हे त्याच्या पूर्ण आयुष्यात कधीच बदलत नाहीत. एका इसमाच्या बोटाचे ठसे दुसऱ्या इसमाच्या बोटाच्या ठशाशी कधीच जुळत नाहीत. एका इसमाचे बोटाचे ठसे दुसऱ्या व्यक्तीच्या बोटाच्या ठशाशी कधीही जुळत नाहीत. हे हे झालेलं आहे, सॉरी. कोणत्याही आहे त्यामध्ये. पर्याय क्रमांक बघा काय येतो? 4 येतो. अबकड. म्हणजे हे या ठिकाणी थोडंसं वेगळं आहे. कोणत्याही बोटाच्या ठशाशी जुळत नाहीत. कोणत्याही 2 जुळे जे व्यक्ती आहेत, जुळ्यांचे ठसे एकसारखे असत नाहीत. तर हे सर्व विधाने कशी आहेत? अबकड. सर्व विधाने योग्य आहेत. आयोग अशा स्वरूपात जास्तीत जास्त प्रश्न विचारत आहे. बघा, 2017च्या मानाने 2021चा पेपर खूप डेप्थ होता. आता 21च्या मानाने 2023चा पेपर अवघड असणार म्हणजे असणारच, हे लक्षात घ्या मी काय सांगतोय. जर मेरिटमध्ये बसायचं आहे तर फक्त टेलिग्रामवरील जे काही प्रश्न येतात ऑनलाईनवर ते सोडवा तुम्ही. तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल, ज्यावेळेस मोबाईल हातात असेल, ड्युटीवर असता, त्यावेळेस तुम्ही नक्की सोडवा. पण इतर वेळी ज्यावेळेस तुमच्याकडे नोट्स असतील, पुस्तक असेल, त्यावेळेस अशा स्वरूपांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तरच तुम्हाला यश मिळणार आहे. कारण तेवढंच कॉम्पिटिशन देखील जर आहे. कारण 23 नंतर माहीत नाही पुढची वेळ येईल का नाही. पुढचं पाहूया. शिक्षा झालेल्या व्यक्तीचे आणि इतर व्यक्तीचे बोटाचे ठसे घेण्यास परवानगी देणारा कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? 1929, 1920, 1925 की 1945? तर 1920 साली हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. बोटांचे ठसे घेण्याचा कोर्टाला अधिकार या कायद्याने मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा.
कोणत्याही व्यक्तीस बोटाचे ठसे देण्याचा देण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे बोटाचे ठसे घ्या असा आदेश देण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, विशेष न्याय दंडाधिकारी, महानगर दंडाधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी. पर्याय क्रमांक आहे 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथून पुढचे जे काही प्रश्न आहेत पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येतील. जर आवडले असतील तर कमेंट करा. आणखी जास्त व्हिडिओ पाहायचे असतील तरी देखील तुमच्या सकारात्मक कमेंटची मला आशा आहे. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मी अनेक विषयांवर खटल्यासारखा विषय जो तुम्हाला लक्षात राहत नाही यावर देखील तुमच्यासमोर प्रश्न तयार करून आणणार आहे. तुमचा सकारात्मक प्रतिसाद मिळावा एवढीच एक आशा आहे. आणि लाईक करण्यासाठी वगैरे तुम्हाला कुठली फीस वगैरे भरावी लागत नाही. सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद. सर्वजण जॉईन झालात.